श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 14 मे आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचं लक्ष तुम्ही आज वेधून घेणार आहात. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी आज तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना आज जरूर बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम या जादुई कलात्मक शक्ती आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असणार आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. पुढील रास आहे वृषभ रास. पटकन रागवणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरणार आहे. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आशा आणि आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. तुमचा प्रिय व्यक्ती आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. मन रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस आहे. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. पुढील रास आहे कर्क रास. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील, परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असणार आहे. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी जरूर करा. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून सहज निघू शकतात. स्वतःची प्रशंसा करण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. आवडत्या व्यक्तींबरोबर प्रेमाची नरम उबदार अनुभूती शेअर करणं म्हणजेच प्रेम होय. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडवणं गरजेचं ठरेल. त्यासाठी तुम्हाला कोठे ना कोठेतरी सुरुवात करावीच लागेल, म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. पुढील रास आहे मिथुन रास. मोतीबिंदू असणाऱ्यांनी रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणं आज पूर्णपणे टाळायचं आहे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखीन त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणं शक्यतो टाळावं. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला ते परत मिळू शकते. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊन देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वतःचे लाड पुरवण्यात, स्वतःची पाठ थोपवून घेण्यात आपण वेळ वाया घालू नका. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमांबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, आज ते कुटुंबांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. ज्या लोकांनी कोणी अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना थोडंसं समजून घ्या. तसंच कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. तुमची बलस्थानं कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. पुढील रास आहे सिंह रास. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळून देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करायला शिका. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळणार आहे. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. तुमच्याद्वारे आज रिकामा वेळेत असे काहीतरी काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमच्या नेहमीच्या दिवसांपेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. पुढील रास आहे मकर रास. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचं हे ठरवणं अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील.
तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. अन्य व्यक्तींच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तींशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. संध्याकाळच्या वेळी तुमच्या कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यात जाऊ शकतात, परंतु या वेळेत तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळाचा आधीच तुम्ही परत येऊ शकतात. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागवणं थांबवणार आहे, त्यामुळे दिवसभर तुम्हाला निराशा जाणवणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमचे हास्य हे नैराश्य घालवण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. तुमचा निर्धार आणि मेहनत यांकडे सर्वांचं लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळतील. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करून घ्या. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज काहीतरी खास वाटेल. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे हे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकतात. जर तुम्ही आपले प्रत्येक काम उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुमच्या कामाला आज दाद मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. कुणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. पुढील रास आहे धनुरास. स्वतःबद्दल छान वाटावं अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस आहे. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. तसंच आज तुम्हाला कार्यालयात तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला स्फूर्ती जाणवणार आहे. तसंच त्याचा तुम्हाला भविष्यात एक वेगळ्या प्रकारे फायदा देखील होणार आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता आणि प्रसन्नदायी असा आजचा दिवस ठरेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवसच असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करतात हे व्यक्त आज तुम्हाला करायचं आहे. पुढील रास आहे कुंभ रास. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादवादी बनाल. तसेच तर आपला पैसा दुसऱ्यांना देणं कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव नक्कीच घ्याल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहरदार राहील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे मन त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरायची आहे. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळणार आहे. तसंच तुमचा जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा नक्कीच होईल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावं अशी इच्छा बाळगू नका. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा आज नक्कीच प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.